तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, काय आपला गेम प्लॅन असला पाहिजे. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर याच्यामध्ये करंट तरी वीक अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. बट स्टील नाव आता आपल्याला दिसते की जवळपास एक डोजी टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये विकली टाईप फ्रेमला बनत चालू आहे निफ्टीमध्ये, जर का मार्केटनं असंच क्लोजिंग केलं तर. ओके, जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर आपण बघू शकतो की याच्यामध्ये एक टाईप ऑफ इनसाईड कॅन्डल क्रिएट झालेली आहे. आता सिम्पल लॉजिक असणार आहे इनसाईड कॅन्डलचा. आजचा डे हाय, आजचा डे लो, व्हेरी इम्पॉर्टंट. जर का मार्केट उद्या झाला आजचा डे हायच्यावर सस्टेन राहायला लागला देन आपण एक अपसाईड मोमेंटमसाठी प्लॅन करू शकतो. जर का मार्केट डाऊनसाईडला खाली सस्टेन राहायला लागला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट आजचा डे हाय आणि आजचा डोच्या लोच्या मध्ये ओपन झाला आणि मध्येच क्लोज झाला तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी मार्केट अजून एक इनसाईड कॅन्डल क्रिएट करू शकते. ओके, तर सिम्पल राहणार आहे. जर का मार्केट आजचा हायच्या वरती जर का सस्टेन राहिलं तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आजचा लोच्या खाली जर का सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन कंटिन्यू करू शकतो. जर का आपण इंट्राडेमध्ये बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते. ज्यांनी पण कालचा व्हिडिओ बघितला नाही आहे प्लीज चेकआउट करू शकता. त्यामध्ये आपण ह्याच लेवल गोष्टी डिस्कस केल्या होत्या की ज्यामध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की जर का मार्केट 23,414 पासून 23,470च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि बघू शकता तुम्ही इथूनच बरोबर मार्केट अपसाईडला पुश झालेला आहे. सेकंड आपण प्लॅन केला होता, जर का मार्केट जर का 23,580 पासून जर का 23,665च्या आसपास आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आज आपण याच्यामध्ये जर का बघायला गेला तर इथून बरोबर मार्केट डाऊनसाईडला आलं आहे. आपले दोन्ही पण प्लॅन परफेक्ट झालेत. आणि जर का तुम्हाला पण अशा टाईपचा कंटेंट जर का शिकायचा असेल, जर का फ्री ऑफ कॉस्ट जर का पाहिजे असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पेड पाहिजे असेल तर त्यासाठी पण प्रोसेस काय तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवरती सगळे डिटेल्स तुम्हाला भेटून जातील, तिथून तुम्ही लर्निंग करू शकता. जर का उद्याच्याला आपण बघायला गेलो तर सिम्पल प्राईस ॲक्शन ठेवायचं आहे. उद्याच्याला सेन्सेक्सची पण एक्सपायरी आहे. जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर फ्लॅट ओपन राहिलं तर वेट करू, बिकॉज फ्लॅट ओपन झालं तर मार्केट 80% चान्स आहे मार्केट साईडवेज जाऊ शकते. जर का मार्केट दोघांच्या आजचा हाय आजचा लोच्या मध्ये जर का मार्केट राहिला तर अगेन मार्केट एक इनसाईड कॅन्डल क्रिएट करू शकतो आहे. आणि आफ्टरनून सेशनला जर का मार्केट सपोज 23,670च्या वर सस्टेन राहायला लागला तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट डाऊनसाईडला आला आणि जर का मार्केट 23,414 पासून 23,470च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. तर हे एरिया फिक्स असणार आहे. ज्या एरियामध्ये जर का मार्केट इथं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला 23,590 पासून 23,665च्या आसपास तर आपण डाऊनचा ट्रेड प्लॅन करायचा. आणि जर का 23,332 पासून 23,370च्या आसपास जर का मार्केट आलं, ह्याच्यामध्ये कुठं पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर इथं रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा. जर का इथं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर, किंवा जर का मार्केट चुकून 23,230 पासून 23,270च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का ह्या लेवलच्या आसपास जर का बघायला भेटला तरी पण आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. सिम्पल प्लॅन असणार. जर का गॅपअप झाला, कन्सॉल्टेशन झाला मल्टिपल टाईम आणि ऑल टाईम हाय जर का ब्रेक केला, सस्टेन झाला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला समजलं असेल. ज्यामध्ये काही पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथून तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. ते तुम्हाला भेटतील. आता आपण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडंसं विकली टाईम फ्रेम बघायला गेलो तर बँक निफ्टी बुलिश दिसत आहे. जसं की याच्या आधी पण मी तुम्हाला डिस्कस केलं होतं की सांगितलं होतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी जास्त बुलिश आहे. ज्यावेळी पण बँक निफ्टी बुलिश असते त्यावेळी प्रोबॅबिलिटी निफ्टी साईडवेज जायला आले. आता बँक निफ्टी बुलिश आहे तर निफ्टी साईडवेज जायला आला. बट ज्यावेळी निफ्टी बुलिश होतं त्यावेळी बँक निफ्टी साईडवेज जात होतं. ओके, आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो विकली टाईम फ्रेमवरती, अजून विकली टाईम फ्रेमचा क्लोजिंग येणं गरजेचं आहे. उद्याच्याला येणार आहे आपल्याला क्लोजिंग. बट स्टील ना आपल्याला असं दिसतं की मार्केटनं प्रिव्हियस लो ब्रेक केला आहे. मार्केट एक ऑल टाईम हायच्या रेंजमध्ये की तिकडं जाऊ शकतं आहे. जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो तर परफेक्ट एक सिनारिओ बनलेला आहे याच्यामध्ये. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केला होता की जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, जोपर्यंत मार्केट आजचा डेचा हाय कालचा डेचा लोच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे 100% प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट इनसाईड कॅन्डल तयार करू शकते. आज मार्केटनं एक परफेक्ट इनसाईड कॅन्डल क्रिएट केलं आहे आणि
तुम्ही कमेंट करू शकता जर का हे सेम सिनारिओ तुम्ही जर का प्लॅन केला असेल तर, बिकॉज इनसाइड कॅन्डल व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त होती, कारण की ऑलरेडी रनअप मोठा आला होता. त्यानंतर मार्केट थोडीच असं स्ट्रॉंग अपसाईड किंवा स्ट्रॉंग डाऊनसाईड येऊ शकते, थोडंसं हॉल्ट मार्केट घेऊ शकते. आता एक परफेक्ट सिनारिओ आहे याच्यामध्ये, जर का मार्केट ऑल टाईम हायच्या वरती जर का सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम अपसाईडला बघायला भेटू शकते. हा लो आपला याच्यामध्ये स्टॉप लॉस राहू शकतो ॲज अ पोझिशनल बेसिसवरती. जर का मार्केट याच्यामध्ये फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन केलं, ऑल टाईम हाय जर का ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी मार्केट बुलिशनेस कंटिन्यू राहू शकतो आहे. जर का याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, सिंपल वे ठेवायचा. आपण हे लेवल डिस्कस केलं होतं, आज थोडंसं त्याच्यावरनंच मार्केट रिव्हर्स झालं, बट जिथं आपण हे लेवल डिस्कस केलं होतं इथून बरोबर मार्केट पॉज आला किंवा डाऊन साईडला आलेलं आहे. आता उद्या जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन केलं, ऑल टाईम हाय 52,000च्या आसपासचा ऑल टाईम हाय जो आहे सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्याच्यावरती जर का मार्केट 15 मिनिट सस्टेन राहिलं तर आपण ह्याच्यामध्ये अपसाईड ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. किंवा जर का मार्केट फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन राहिलं आणि आजचा लो आणि आजचा हायच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत अवॉइड करू. मार्केट प्रोबॅबिलिटी की मार्केट थोडंसं पॉज अजून घेऊ शकते, मार्केट साईडवे राहू शकते. आणि चुकून जर का मार्केट आपल्याला जर का ह्या लेवलला बघायला भेटलं 50,800 पासून 50,723 रेंजमध्ये, तर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. होप तुम्हाला आयडिया आले असेल. याच्यामध्ये काय पण चेंजेस असतील, काय पण याच्यामध्ये अपडेट असतील, त्यांना आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर भेटतील अपडेट. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.